जो पीएपीचा घोटाळा, त्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय आमच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, माजी नगरसेवक मोहसिन हैदरजी, अशरफ आजमीजी यांचंही मी स्वागत करतो आणि मी आपला अधिवेशन घेता मी वर्षाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागते, कारण ज्या गैरसोय आपल्याला आज होत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती ऑफिसचं काम सुरू असल्यामुळे थोडी गैरसोय झाली, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला पत्रकार परिषद सुरू करायला. पण प्रत्येक आमचा प्रयत्न आहे की 15 दिवसामध्ये महायुती मस्त मुंबईकर मात्र त्रस्त याच्या माध्यमातून जे आहे ते मुंबईच्या होत असलेल्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दल, मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा आणि ही ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. याही वेळेला आम्ही जो आहे एक मोठा घोटाळा घेऊन आलेलो आहोत. मला वाटतं पीएपीचा सगळ्यात महाघोटाळा म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरू शकत नाही, असा हा महाघोटाळा आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो. पण त्याआधी मी सगळ्या महिलांना धन्यवाद देते. थोडे मला पेपर घ्यावे लागतील कारण खूप सारे विषय असल्यामुळे, आणि तुम्हाला लोकांना पण आम्ही काही याच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन आहे तर तुम्हाला आम्ही थोड्या वेळामध्ये जे आहे त्या डॉक्युमेंटेशन तुम्हाला आम्ही देण्याचं काम करू. पण हा घोटाळ्याची सुरुवातच मुळात अशी झालेली आहे की नो डेव्हलपमेंट झोन पासून लाडक्या बिल्डरला जो आहे तो 5,000 कोटीचा जॅकपॉट देण्यापर्यंत हा फार मोठा घोटाळा आहे. आणि मला वाटतं मुंबईच्या इतिहासामधला, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एक मोठा पीएपी घोटाळा आहे. आणि भाजपाच्या पुन्हा एकदा किंवा महायुतीच्या बिल्डर राजाची कारस्थाने या ठिकाणी उघड करण्यासाठी आम्ही ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं तर आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये भाजपाने जे आहे ते मत चोरी करून जे आहे ती सत्ता मिळवली, आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की एक नवीन मॉडेल स्पेसिफिकली मुंबईसाठी त्या ठिकाणी आहे. विशेषतः ते नवीन मॉडेल बिझनेस मॉडेल असं आहे की एक लाडका बिल्डर मॉडेल. हे मॉडेल आता मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना दिसते की लाडका बिल्डर मॉडेल सगळं चालू आहे. आपल्याला माहिती आहे की खरं तर एखादा बिझनेस सुरू करायचा झाला तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला कष्ट करावे लागतात, नवीन नवीन आयडिया आणाव्या लागतात, त्याचबरोबर जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. पण आता आपण बघितलंय की या महाभ्रष्ट राजवटीमध्ये हे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो की सरकारच मालकीचं आणायचं, आपल्या मालकीचं, जे आपण अदानींचं बघतोय उदाहरण तुम्हाला दिसते. दुसरं जे आहे ते लाडका बिल्डर व्हायचं सरकारचा. हे 2 आपण बघत आहोत की नवीन पॅटर्न हा नव्या तयार करण्याचं काम केलेलं आहे. आता भाजपा सरकारने जे आहे हा लाडका बिल्डर मॉडेल जे आणलेलं आहे ते पूर्णपणे जर आपण बघतोय की मुंबईकर आणि मुंबईचं त्या ठिकाणी फ्री पास दिलेलं आहे की ते मुंबईला लुटण्याचे येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की मागील काळापासून जे त्यांना काम दिलेलं आहे. आता मी सातत्याने मागील काळामध्ये सुद्धा जे आहे ते अदानींच्या संदर्भामध्ये बोलत होते. मागे आम्ही एक मोठा जमिनीचा घोटाळा त्या ठिकाणी आणला, मेगा घोटाळा. तुम्हाला माहिती आहे की त्या संदर्भामध्ये आम्ही आणि मोहसिन भाईने सातत्याने त्या गोष्टीचा उल्लेख केलाय की जुहे येथील महानगरपालिकेचा एक मोक्याची जी भूखंड आहे, जो मोक्याचा भूखंड जो शेकडो करोडचा भूखंड आहे, आणि ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या जे कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी सफाई कामगारांसाठी घरं होणार होती, तो मोठा एक जे आहे तो प्रोजेक्ट होता. तो जो आहे तो गिफ्ट करण्यात आला एका बिल्डरला. त्या बिल्डरबद्दल तर मी बोललेच होते, पण आता आणखीन एक मोठा घोटाळा मी आज पुराव्यानिशी या ठिकाणी सादर करणार आहे, ज्याचे सगळे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देणार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि हा दुसरा जो लाडका बिल्डर संबंधित घोटाळा आहे, जसं मी सांगितलं मगाशी की हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा, आणि हा घोटाळा आहे 5,000 कोटीचा पीएपी घोटाळा. म्हणजे पीएपी घोटाळा कुठला, तर मालाडचा पीएपी घोटाळा. आता या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे माहितीये का, हा जनतेचा जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतो. त्या व्यतिरिक्त पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीला जो आहे तो धाब्यावर बसवणारा हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर फडणवीस सरकारला आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला जे आहे ते त्या ठिकाणी आवाजवी जे आहे ते फायदा करून द्यायचा आहे. म्हणून हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर ही मुंबईची उघडपणे चाललेली लूट आहे, आणि मुंबईकरांनी या संदर्भामध्ये माहिती असलं पाहिजे, आणि मुंबईकरांच्या विरोधाचा हा गुन्हा आहे असं मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय. या घोटाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मूलतः नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ह्याला जे आहे ते चिन्हित करण्यात आलं. हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला हा आहे. बघितलं तर राष्ट्रीय उद्यान आहे त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो, हे आपल्या सगळ्यांना माहितीये. तो कसा कागदोपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगणमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याची खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे, हे आज आम्ही उघड करतो. मला या सांगायला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपा सरकार आणि त्यांच्या नियमावली बीएमसीच्या यंत्रणेचा एकच धर्म झालाय की या बिल्डर मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल, आणि या माध्यमातून मुंबईचा कसा विनाश करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही सांगत आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये भाजपाची एक दांभिक भूमिका तुम्हाला मला सांगायची की भाजपाने सत्तेबाहेर असताना महानगरपालिकेच्या पीएपी धोरणाला हत्यार बनवलं होतं,
आणि त्यांचे एक तुम्हाला माहिती आहे की एक वॉशिंग मशीन क्लिनरचं त्यांचे एक हाती भूमिका असते. वॉशिंग मशीनचे जे क्लिनरचे ऑपरेटर होते मेन किंवा सिरियर ऍक्युझर होते आमचे एक राजकीय जे आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर किरीट सोमयाजी यांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. त्यांनी बेछूट त्यावेळी आरोप करायला केले आणि त्यांनी आरोप करून सगळ्याला जे आहे ते नैतिकतेचे त्या ठिकाणी धडे शिकवण्याचं काम केलं. आता पुढे त्याच्यानंतर काय झालं, हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी नैतिकतेचे धडे देण्याचं काम केलं. पण जसं सत्तेमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारने हा पूर्ण पीएपी धोरणाला वाकून त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आपल्या लाडक्या बिल्डरला जे आहे ते हजारो करोड रुपयाचं या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. आणि मला हेच सांगायचं की हे जनतेचं सरकार नाहीये, हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे. लूट, बूट, सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. मला सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपल्या सर्वांच्या सुविधा मालाची जी जमीन आहे ती जसं मी सांगितलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या लगतची डोंगराळ भागात आहे आणि या क्षेत्र जर तुम्ही बघाल याचं तर क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं. हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा. तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे डीबी रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे आता नवीन. पण जर आपण बघितलं की मुंबईचा नवीन विकास आराखडा DCPR किती 2034 हे जर तुम्ही बघितलं तर 8 मे 2018 रोजी मंजूर झालेला आहे हा DCPR. ठीक आहे. सरकारी दस्तऐवज आता हे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. सरकारी दस्तऐवजानुसार या आराखड्यात हा भूखंड नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून दर्शवण्यात आलेला आहे. ठीक आहे. कागदपत्रामधूनही दिसून येते की या भूखंडावर कोणताही ऍक्सेस रस्ता नाही. ठीक आहे. आणि हा जो परिसर आहे हा काय म्हणतात त्याला उंचीवरती आहे, डोंगराळ भागात आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेच्या मूलभूत सुविधा नाहीत असा हा भूखंड आहे. याशिवाय मला सांगायचंय तुम्हाला की DCPR 2034 नुसार हा भूखंड बहुधा संजय गांधीच्या जो आहे उद्यानाच्या पर्यावरण सर्वेक्षण क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी जैविक वैविध्यता आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासंदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती ठेवलेल्या पर्यावरण बफर झोनच्या निर्देशाबाबत सुद्धा हा भूखंड बाधित असू शकतो. आमचं म्हणणं आहे की हा बाधित होत आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की महाघोटाळ्याचा पहिला टप्पा आपण बोलूया. आता महाघोटाळ्याचा पहिला टप्पा काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बिल्डर मित्राला लाभ देण्यासाठी पहिल्यांदा NDZ म्हणजे नॉन डेव्हलपमेंट झोन चे रेसिडेन्शियल झोन मध्ये रूपांतर करण्यात आलं. 12 मे 2023 रोजी फडणवीस सरकारने एकच आदेशाने हा चमत्कार घडवला आणि काय केलं, ज्या ठिकाणी नॉन डेव्हलपमेंट झोन होती ती जमीन पूर्णपणे रेसिडेन्शियल झोन म्हणून वर्गीकरण करण्यात आली. आणि या जादू फेरबळामुळे काय झालं, भूखंडामध्ये आता याला पोलीस हाऊसिंग म्हणून आरक्षित करण्याचा निर्णय करण्यात आला. पण लक्षात घ्या ही टेकडीची जागा आहे, पर्यावरणाशी संवेदनशील जागा आहे, रस्त्याचा इथे एक्सेस नाहीये, कोणत्याही मूलभूत सुविधांचं त्या ठिकाणी जे आहे ते काही व्यवस्थापन नाहीये. तरी अचानक ही जागा पोलीस हाऊसिंग आरक्षित रहिवासी क्षेत्र म्हणून का दाखवण्यात आली, हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर यामागे तर्क आहे. काय तर्क आहे ते एकच उत्तर यायचं की हे सगळं डीबी रियालिटीला लिमिटेड कंपनीला जे आहे त्यांना लाडक्या बिल्डरसाठी केले. 1991चा तुम्ही जर विकास आराखडा बघितल्यात तर त्यात सुद्धा ही जमीन जी आहे ते नॉन डेव्हलपमेंट झोन मध्येच त्या ठिकाणी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मग आता हा फायदा दुसऱ्या टप्प्यामध्ये कसा करण्यात आला, यांच्यासाठी एकतर ते आरझोन मध्ये आणलं, नंतर काय केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये फायदा काय केला, त्या ठिकाणी काय रस्ता न मागता मंजुरी मिळवली आणि त्याचबरोबर अट मोडली आणि जनतेचा पैसा खर्च केला. आता तो कसा तुम्ही खालीप्रमाणे सांगते तुम्हाला. आर झोन मध्ये रूपांतर केलं नॉन डेव्हलपमेंट झोनचं. आर झोन मध्ये रूपांतरची मंजुरी मिळते वक्त ना एक अट ठेवण्यात आल्या होत्या. त्या अट अशी होती त्यावेळी ठेवण्यात आल्या होत्या की बिल्डरने आधी हा रस्ता बांधावा आणि दुसरी अट ठेवण्यात आलेली की जमीन जसं मी सांगितलं इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये क्षेत्रात आहे किंवा नाही याची एनओसी घेऊन यावी, नाही याची एनओसी घेऊन यावी. बरोबर आहे. हा म्हणजे 2 कंडिशन ठेवण्यात आल्या होत्या. एक कंडिशन की बिल्डरने आधी याचा रस्ता बांधावा आणि दुसरी कंडिशन अशी ठेवली होती की इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ही जागा नाहीये, अशा 2 एनओसी त्यांनी घेऊन आणल्या पाहिजेत. पण मला सांगितलं पाहिजे की पुढे झालं काय, बिल्डरने रस्ता तर बांधलाच नाही पण त्याऐवजी त्यांनी काय केलं की शेजारच्या खासगी जमिनीतून जे आहे त्यांनी तात्पुरती जे प्रवेशासाठी जे आहे ती एक जागा घेतली आणि ती त्यांनी पळवाट काढली. पुढं काय झालं
तरी बिल्डर दंडित करून काय, त्याला खरं तर त्यावेळी दंडित करायला पाहिजे होतं. 8 झोन मध्ये दिलेली त्याची ती मंजुरी होती, ती रद्द करायला पाहिजे होती. पण त्याच्याऐवजी बीएमसीने काय केलं, बीएमसीच्या रस्ते विभागाने त्याचे काम हाती घेतले. त्याकरता सार्वजनिक खर्चातून तो जोडणारा रस्ता विकास योजना रस्ता म्हणजे डीपी रोड म्हणून त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला गेला. 11 मार्च 2024 रोजी उपमुख्य अभियंते रस्ते पश्चिम उपनगर यांनी यासाठी एक कंत्राटदाराची सुद्धा नियुक्ती केली आणि जवळपास 200 कोटी किमतीचा हा प्रकल्प. कोणी रस्ता बांधायचं ठरलं होतं? बिल्डराने. पण तो रस्ता बिल्डरने बांधत आहे, कोण बांधते? बीएमसी. किती रुपये? जवळपास 200 किमतीचा प्रकल्प. यासाठी मुंबईच्या करदात्यांचा निधी त्यासाठी देण्यात आला. म्हणजे एका तऱ्हेने आपण बघितलं की बिल्डराचे पैसे वाचवले आणि मुंबईकरांसाठी जमा झालेला पैसा होता तो हा 200 कोटीचा रस्ता हा त्याला देण्याचं काम झालं. आता तिसरा महत्वाचा टप्पा, आता आपण तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणी आरझोन केलं, आरझोन नंतर तिथे पोलीस हाऊसिंग केली. आता पोलीस हाऊसिंग बरोबर काय केलं? पीएपी नावाची लूट. जसा उल्लेख मी आधी सांगितला की पोलीस हाऊसिंग मध्ये आरक्षण हे केवळ बिल्डरसाठी वापरलेलं सोयीची एक पळवाट होती. कारण जसं सांगितलं की ते उंचीवर आहे, रस्ता नाहीये, त्या ठिकाणी कुठल्या मूलभूत सुविधा नाहीयेत, सगळ्यापासून दूर आहे, इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये पण ते आहे. मग हे का केलं? हे गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. कोणतेही प्रशासन अशा कुठल्याही जागी पोलिसांची वसाहत त्या ठिकाणी बांधेल का, नियोजन करेल का? त्याचा खरा उद्देश काय होता हे मला आता सांगायचंय. पोलीस गृहनिर्माणची एकही वीट त्या ठिकाणी रस्ते गेलेली नाही. त्याऐवजी काय झालं? 20 जून 2023 रोजी डीबी रियालिटीने मुंबई महानगरपालिकेने पीएपी साठी काढलेल्या टेंडरमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये या भूखंडाला अकोमोडेशन रिझर्वेशन पॉलिसी अंतर्गत 13,341 पीएपी प्रत्येकी किती फुटाच्या? 300 फुटाच्या बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी महानगरपालिकेला दिला. त्या बदल्यात त्यांना लँड टीडीआर, कन्स्ट्रक्शन टीडीआर आणि क्रेडिट नोट्स मिळणार, जे रिअल इस्टेट बाजारात विकून त्याला हजारो कोटीचा त्या ठिकाणी नफा देण्यासाठी हा एक पूर्णपणे केलेलं षडयंत्र आहे. दुसरं असं आहे की हा जर बघितला आपण तर संपूर्ण क्षेत्रामध्ये फक्त 3.45 चौरस फूट जे आहे ते पोलिसांसाठी हाऊसिंगसाठी ठेवण्यात आलं आणि 5.23 लाख चौरस फूट हा पीएपी घरासाठी. म्हणजेच हा फक्त नफा कोणासाठी होता? हा फक्त त्या बिल्डरासाठी होता. आता नियमानुसार बघितलं जर तुम्ही एखाद्या तर आरक्षित भूखंडावर म्हणजे अकोमोडेशनसाठी रिझर्व्ह मध्ये एक पॉलिसी आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत काय केलं जातं की प्रकल्प राबवताना ज्या आरक्षणासाठी ही जमीन आहे, ज्याची दाखीव आहे, ते पहिल्यांदा बांधून देण्याचं काम केलं पाहिजे. तो बांधून मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर भागीच्या भागावर जे आहे ते पीएपी बांधणं बंधनकारक आहे. म्हणजे त्याने पहिल्यांदा हाऊस काय बांधायला पाहिजे होतं? पोलीस बांधून मग ते हस्तांतरित करायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेला आणि त्याच्यानंतर पीएपीचा प्रकल्प राबवणं बंधनकारक होतं. पण आता लाडका बिल्डर आहे तर त्याच्यासाठी नियम तर बदलले गेले पाहिजेत, बरोबर आहे ना? त्याप्रमाणे नियम बदलले गेले. 17 ऑगस्ट 2023 रोजी नगर विकास विभागाने या भूखंडावर सायमल्टेनियसली डेव्हलपमेंट ला मंजुरी दिली. दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामाने एकाच वेळी सुरू करण्याची परवानगी दिली. याने बिल्डरला आरक्षित पोलीस गृहनिर्माण आणि पीएपी बांधकाम दोन्हीच एका वेळी सुरू करण्याची त्याला काय झाली? मुभा झाली. आणि खरं तर इथेच महाघोटाळ्याची मालिका सुरू होते, जिथे सरकार, बीएमसीचे अधिकारी आणि लाडके बिल्डर म्हणून एक षडयंत्र तयार करतात. पर्यावरणाचा, नियोजनाचा, जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी जे आहे तो बाजार मांडला जातो. आता चौथा टप्पा आहे, आपण याच्यामध्ये येऊया. काय केलं यांनी? दोन्ही लोकांना एकत्र सांगितलं की दोन्ही तुम्ही एकत्रपणे करू शकता का. चौथ्या टप्प्यामध्ये काय केलं? आता जमिनीचे दर वाढवले पाहिजेत, तर जमिनीचे दर फुगवून कोट्यावधीचा जो आहे तो गैरफायदा त्याला दिला. आता हा घोटाळा इथेच थांबत नाही. काय कागदपत्र असे दिसते की बिल्डरच्या प्रस्तावात बीड केली जाते प्रकल्पाअंतर्गत. त्या पीएपीच्या प्रत्येक सनदिकेची किंमत बीएमसीच्या तांत्रिक छाननी समितीच्या अंदाजापेक्षा कित्येक पटीने जास्त असताना, म्हणजे बीएमसी मध्ये एक तांत्रिक छाननी समिती असते, ती ठरवत असते पीएपीचा रेट, पण त्याच्याही पेक्षा जर आपण बघितलं तर प्रत्येक समितीची किंमत ही बीएमसीच्या तांत्रिक छाननीच्या कमिटीपेक्षा जास्त असताना 6 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. सगळे डॉक्युमेंट देणार आहे तुम्हाला. बीएमसीच्या तांत्रिक छाननी समितीने याची किंमत किती ठरवली? 24-25 साठी, सगळ्यासाठी 24-25च्या वार्षिक दर सूचनेनुसार एएसआर प्रत्येकी पीएपीची किंमत रुपये 32.21 लाख जीएसटी वगळून इतकी अंदाजित केली होती. या उलट मित्रांनी किती सांगितले? डीबी रियालिटीने
रुपये 58.18 लाख जीएसटी सह इतका फुगवलेला दर लावला. म्हणजे 32 लाख त्यांनी 58 लाख सांगितलं. आणि प्रत्येक पीएपीच्या अतिरिक्त जो किती खर्च सांगितला, रुपये 44 लाख. आता वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणून मागितले. बाकीचे म्हणजे फंड आहेत ना, ते उपरून मागलेले पैसे ते वायबिलिटी गॅप फंड पाहिजे म्हणून त्यांनी मागितले. म्हणजे बिल्डरांनी सांगितलेला प्रति पीएपी दर हा बीएमसीच्या स्वतःच्या ASR आधारित दरापेक्षा तब्बल रुपये 25.97 लाख इतका जास्त होता. मी पर पीएपी सांगते, 25.97 लाख इतका दर जास्त होता, जो बीएमसीच्या ज्या कमिटीने, छाननी कमिटी म्हणजे ज्याने सांगितलं होतं त्याच्यापेक्षा. आता तुम्ही सांगते की शासनाच्या प्रचलित पीएपी धोरण काय सांगतं की बीएमसीने काय करायला पाहिजे होतं. एक तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं बिल्डरला, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही रुपये 32 लाख.21 लाख इतक्या निविदेच्या दराशी जुळूनच तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते हा घेण्याचं सांगितलं गेलं पाहिजे होतं. किंवा काय सांगायला पाहिजे होतं दुसरं की तुमचा प्रस्ताव सरळपणे आम्हाला मान्य नाही, तो फेटाळून लावतो आम्ही. पण आता हा माणूस काय छोटा थोडका थोडी आहे. आता सरकारचा मित्र आहे, लाडका बिल्डर. त्यामुळे लाडका बिल्डर काय म्हटलं, फक्त हा नाही तेव्हा त्यासाठी काय आहे ते नियम पूर्णपणे वाकवले. 25 सप्टेंबर 2024 रोजी डीबी रियालिटीने बीएमसीला पत्र लिहून नोंदणी महानिरीक्षक IGR यांनी वार्षिक दर सूचित या भूखंडासाठी ठेवलेल्या दरावरती त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मग त्याने नवीन काय काढलं, आता हे दर वाढले, कशाने वाढले, तर त्या ठिकाणी त्याने सांगितलं डीबी रियालिटीने बीएमसीला पत्र लिहून की नोंदणी महानिरीक्षक IGR यांनी वार्षिक दर जे सूचित केले त्या भूखंडाच्या ठरलेल्या दरापेक्षावर माझं म्हणणं आहे की माझे दर वेगळे आहेत. हा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने त्यांनी पुन्हा पडताळणी करण्याची नोंदणी महानिरीक्षकाला पाठवण्यात त्याचे चक्क सुचवले की पुन्हा याची पडताळणी करा. तसेच या पडताळणीच्या अधीन राहून आपली बोली स्वीकारली जावी असं त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. आता पुन्हा पिक्चरमध्ये कोण आले, कोण येणार, बीएमसीचे सन्माननीय आयुक्त. त्यांनी लगेच त्यासाठी होकार दिला आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी आयुक्त भूषण गगराणी यांनी फाईलवर लिहिलं की बिल्डराला लेटर ऑफ एक्सेप्टन्स LOA देण्यात यावं आणि त्याच वेळी IGR कडून जे आहे ते त्या ठिकाणी ASRच्या दराची फेर तपासणी करून घ्यावी. ही जी आहे ना, ह्याच्यामध्ये त्या फाईलमध्ये श्री भूषण गगराणी यांनी लिहिलं, फर्स्ट बीड व्हॅल्यू विल बी आयदर the builder's bid or the recheck ASR rate whichever is lower. अंतिम दर, याचा अर्थ काय मराठीमध्ये, अंतिम दर हा बिल्डराचा दर किंवा पुन्हा पडताळणी करून ठरलेल्या जमिनीचा ASR दर जो कमी असेल तोच धरावा. हे कोणी लिहिलं, श्री भूषण गगराणी. ही एकच ओळ जी आहे ना, ह्या घोटाळ्याची मेन शिक्कामोर्तब करणारी ठरली. आता काय झालं, बिल्डरला मदत करण्यासाठी कोणाची आता वेळ आली, ती आली IGRची पाळी आली आणि त्याने काय केलं, बीएमसीने 11 ऑक्टोबर 2024 रोजी विनंती पत्र पाठवलं की ह्या प्रस्तावावरती तुम्ही पुन्हा पडताळणी करा. जशी डीबी रियालिटीने त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे पत्र पाठवून त्यांना विचारलं. पण IGRने हे उत्तर दिलं नाही लवकर. किती महिने खाल्ले IGRने ते उत्तर खाण्यासाठी 6 महिने घेतले. 6 महिने कशासाठी घेतले, त्यांनी उत्तर कधी दिलं, त्यांनी उत्तर दिलं 3 एप्रिल 2025 रोजी यांचं उत्तर आलं. का, तोपर्यंत काय झालं, नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि याच्यामध्ये त्याला जो फायदा मिळाला तो वेगळा फायदा मिळाला आणि नवीन ASR दर आणि व्हॅल्यू झोन जाहीर करण्यात आले. हा विलंब योगायोग होता का, तर हा विलंब बिलकुल योगायोग नव्हता. हा मुद्दाम करण्यात आला होता बिल्डरला मदत करण्यासाठी आणि भूखंडाचा ASR दर 58% कृत्रिमरित्या जे आहे तो वाढवला गेला. किती टक्क्याने, 58% वाढवला गेला. रुपये 84,460 प्रति चौरस वरून हा जो भूखंड होता त्याचा झाला 1,33,650 प्रति चौरस मीटर करण्यात आला. या एकाच खेळाने प्रकल्पाची किंमत जी आहे ती आकाशाला भिडली. तुम्ही जर बघाल तर बिल्डरला क्रेडिट नोट च्या रूपात मिळणारा प्रीमियम VGF वाढून रुपये 4,299.45 कोटीवरून हा पुन्हा जो मिळणारा होता तो वाढून आता किती मिळाला, 4,741.20 कोटीवर पोहोचला. त्याचप्रमाणे लँड आणि कन्स्ट्रक्शन TDR घटकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. त्याने पूर्ण रेटच बदलल्यामुळे सगळ्या घटकांमध्ये त्या ठिकाणी वाढ आली.
आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये आजपर्यंत एकही इंचाचं काम झालेलं नाही. रस्ता आजही अस्तित्वात नाही. पोलीस हाऊसिंग साठी असलेल्या जमिनीचा भाग अजूनही खासगी मालकाचीच आहे. तरी बीएमसीने जर आपण बघितलं तर बिल्डरला क्रेडिट नोट आधीच देऊन कितीची दिली क्रेडिट नोट, रुपये 948.24 कोटीची देऊन टाकली. आणि त्याचबरोबर त्याला 10.44 चौरस फूटची लँड जी आहे ती सपोर्ट करण्यात आली. म्हणजे त्याला जमीन पण दिली, त्याला क्रेडिट नोटचे पैसे पण दिले, त्याला जो रेट आला त्याचा रेट पण वाढवला, त्याच्या पीएपीचा रेट आला तो पीएपीचा रेट पण वाढवला, सगळं त्याच्या जे चालतं ना. आजही तिथे एक पीएपीचं घर सुद्धा उभारलेलं नाही. त्यामुळे इतका लाडक्या बिल्डरला हजारो कोटीची काय एवढी मदत केली सरकारने, हा आमचा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. आणि इतकंच नाही तर जे पीआरसी म्हणजे प्रॉपर्टी कार्ड मध्ये बीएमसीच्या नावे नोंद होण्यापूर्वीच या बिल्डरने अतिरिक्त प्रीमियम रक्कम देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे, ती सुद्धा मान्य केली. म्हणजे काय मला कळत नाही की एवढं याच्यासाठी का मदत करण्याचं काम करण्याचं झालेलं आहे. आता या घोटाळ्याचं फक्त अद्याप इथेच थांबत नाही, येणाऱ्या काळामध्ये इथे एक माहोल तयार होते की काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि वन्य जीवनाच्या नियमाकडे पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी 13,347 पीएपी बांधली जाणार आहे तिथे मूलभूत सुविधांची नाहीये. जसं मी सांगितलं की इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पायाभूत सुविधांची अपुरी असताना सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोकांचा का त्या ठिकाणी संख्या वाढवली जाते, हा आमचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.